नमस्कार, कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, तुम्हा सर्वांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दल माहिती असेलच। त्याचबरोबर पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असेल। या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी गव्हर्नमेंटकडून वर्षाला 60,000 रुपये सहाय्य मिळत असते आणि तुम्ही जर हे सहाय्य घेतलं नाही तर तुम्ही वसतिगृहाचा लाभ सुद्धा घेऊ शकता। तर ही जी योजना आहे ही विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे। या योजनेचा तुम्ही विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे। विद्यार्थी मित्रहो, आता एक नवीन वेळापत्रक आलेला आहे, सुधारित वेळापत्रक आलेला आहे, ज्यानुसार तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे। म्हणून जे पण विद्यार्थी ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी हा फॉर्म नक्की भरा। बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना आहे आणि त्या योजनेअंतर्गत सुद्धा त्यांना हे लाभ मिळत असतात। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक स्वयं योजना आहे, त्यामध्ये एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे लाभ मिळत असतात। तर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म नक्की भरा। आता प्रवेश प्रक्रिया कशी आहे, अंतिम मुदत काय आहे, योजना कोणासाठी आहे हे तर आपण बघितलं, यादी कधी लागणार याबद्दलची सविस्तर चर्चा आपण करूया। विद्यार्थी मित्रो, राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आलेले आहे। 12वी नंतर प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतलेल्या, बघा योजना कोणासाठी आहे तर 12वी नंतर प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतलेल्या, मग तो कोर्स तुमचा व्यावसायिक असो किंवा बिगर व्यावसायिक असो, प्रोफेशनल कोर्स असो किंवा नॉन प्रोफेशनल असो, तुम्ही जर फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता। आणि कोणत्या कॅटेगरीचे? ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या कॅटेगरीचे। या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यासाठी वसतिगृह प्रवेश प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे। म्हणजे काय की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तर फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे। आता जर तुम्हाला फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे तर कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल, त्याची लिंक काय आहे, तर ही जी लिंक आहे ते मी इथं प्रस्तुत केलेली आहे। त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा, त्या संकेतस्थळावर जा आणि तुम्ही तो फॉर्म भरा। पुढे बघा की अर्ज करावयाचा जो कालावधी आहे तो 6 फेब्रुवारी 2026 पासून तर 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत दिलेली आहे। तुमची जी अर्ज छाननी आहे ती 16/2/2026 ते 18/2/2026 या कालावधीमध्ये तुम्ही जे अर्ज केलेले आहेत त्यांची छाननी होईल आणि तुमची जी पहिली यादी आहे ती 20 फेब्रुवारी 2026 ला लागेल। केव्हा लागेल? 20 फेब्रुवारी 2026 ला। आणि तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी जर तुमचा नंबर हॉस्टेलला लागला, वसतिगृहासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्या वसतिगृहासाठी प्रवेश घेण्याची तुम्हाला मुदत ही 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत देण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारचं हे वेळापत्रक आधार योजना व स्वयं योजना या योजनेसाठी आलेला आहे। तुम्हाला ही माहिती असली पाहिजे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, युजफुल वाटला की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका। तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा। धन्यवाद।